या ठिकाणी सर्व दुःखी अंतकरणाने उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी, या ठिकाणी एवढंच सांगेन की अजितदादा गेले, सगळ्यांनी बरंच काही बोललेलं आहे, मला तेच रिपीट नाही करायचंय. आता अजितदादा गेलेत, आता काय अण्णा विकास करतोय बघायचंय. अजितदादांच्या जीवावरती फार उडत होता, नाही का? असं काही जणांना जर वाटत असेल तर फक्त त्यांनी लक्षात ठेवावं, या ठिकाणी अजितदादा जरी नसले तरी अण्णांमध्ये आम्ही अजितदादा बघतोय. आणि माझे अण्णा जे आहेत ते आत्ता सध्या आमच्यासाठी अजितदादा आहेत. आणि एवढं आम्हाला माहिती आहे की अण्णा अजून इथून पुढे बराच खूप आपल्या मावळ तालुक्याचा म्हणजे विकास करणार आहेत. फक्त एवढंच म्हणजे वाईट वाटतं की अण्णांचा जो देव आहे तो म्हणजे इथून हरपलेला आहे. आणि मी 4 वर्षापासून म्हणजे मावळात आहे आणि मी बघितलंय की अण्णांचं आणि अजितदादांचं इतकं छान बॉन्डिंग होतं, म्हणजे नाही का, एक छोटा भाऊ म्हटलं तरी चालेल, म्हणजे अजितदादांचा आपल्या अण्णा. आणि म्हणजे शेवटचंच वाईट वाटतंय की शेवटचं आपल्याला एक अण्णांच्या घरी, जसं मगाशी हे भाऊ दादा बोलले की अण्णांच्या घरी एकदा तरी दादांनी येऊन जायला पाहिजे होतं, तीच खरं शेवट आपल्याला एक इच्छा राहिलेली आहे. पण खरंच अण्णा, तुम्हाला टीव्हीवरती रडताना बघितलं, खूप वाईट वाटलं. इथं बसलेली सर्व म्हणजे एवढे नेते आतापर्यंत गेले, म्हणजे पाहिले आपण, पण त्या फक्त तालुक्यातले आणि जिल्ह्यातलेच माणसं रडत आहेत, म्हणजे रडलेली असावी हे मी तरी बघितलंय. पण खरं अण्णा, अजितदादा गेले, पूर्ण महाराष्ट्र रडतोय. काय होतं त्या माणसामध्ये खरंच माहित नाही. आणि एक क्षण सांगते अण्णा, मी लहान होते, आमच्या इस्लामपूरमध्ये अण्णा आले होते, अजितदादा आले होते, मी लहान होते, मला फक्त अजितदादा, त्यावेळेस मोबाईल वगैरे असलं काही नव्हतं. आता आपण सारखं सेल्फी काढतो, पण खरंच भरून येते. मी लहान होते ना तेव्हा मला फक्त अजितदादांना हात द्यायचा होता आणि मी तो दिला होता. आणि त्यानंतर मी मावळ तालुक्यामध्ये जेव्हा अण्णांना भेटायला आले होते त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते, मला 5वा महिना होता. आणि पूर्ण वडगावच्या ऑफिसला जेंट्स होते आणि मी एकटी महिला आले होते. म्हणजे अण्णांनी एवढ्या लोकांमध्ये मला बघितलं आणि एक ती ताई कोण आहे तिला बोलवा, म्हणजे खरंच जरी अजितदादा गेले असतील तर मागे माझ्या अण्णाला सोडून गेलेले, एवढंच म्हणे. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या माता भगिनींना खरंच मनापासून मी सांगते, किती जरी काही होऊ दे, आपण अण्णांची आणि माझ्या सारिकाताईंची कधीच साथ सोडू नका. शेवटपर्यंत हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या अजितदादांना असेल. आणि अण्णा, खरंच तुम्ही अजिबात म्हणजे असं स्वतःला म्हणजे असं समजू नका की मी आता माझं कसं होईल. ह्या सर्व माता भगिनी, हे सर्व बंधू तुमच्या सोबत आणि माझ्या सारिकाताई सोबत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आहोत. आणि या ठिकाणी एवढंच सांगेल, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. रामकृष्ण हरी. सर्वांच्या